की ज्यांचा आतापर्यंत काहीच अभ्यास झालेला नाही, त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे? मग यांना बेसिक मॉडेल असा असतो की सगळ्यात पहिले समजा की तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे, तो लिहून काढा एका पेजवरती आधीच्या रात्रीच की आधीच्या रात्री मला एवढं उद्या संपवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ह्या 3 गोष्टीपासून दूर राहायचं. पहिले मित्र, सध्या एक्झाम टाईममध्ये कोणतेच मित्र कामात पडत नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की आपण ग्रुप स्टडी करू किंवा आपण मिळून कुठेतरी लायब्ररीत बसून अभ्यास करू, आता नसतो. एक्झाम टाईममध्ये ही गोष्ट खोटी. दुसरी गोष्ट मोबाईल. आता बरेच जण मोबाईलचं कसं आहे की बरेच जण मोबाईलमधून अभ्यास करतो म्हणतात. मग मोबाईलमधला अभ्यास कसा असतो की 1 तास व्हिडिओ पाहायचा, 2 तास रील पाहायच्या, 3 तास चॅटिंग करायची. मग तो वाला अभ्यास काही कामात पडणार नाही, म्हणून तो मोबाईलपासून दूर राहायचा. आणि तिसरं फॅमिली. आता तुम्ही म्हणता फॅमिलीपासून कसं दूर राहावं लागतं, कारण बऱ्याच घरांमध्ये असं आहे की गप्पा खूप चालतात. आता नॉर्मली माझ्या घरातली कंडिशन सांगतो. मी जर माझ्या मम्मी पप्पासोबत गप्पा करायला बसलो होतो ना 10वी तर आमच्या 3-3 तास 4 तास गप्पा चालायच्या, कारण त्यांचं असं म्हणणं होतं टेन्शन नको घेऊ, होऊन जाते. पण टेन्शन तर आपल्यालाच घ्यावं लागणार ना. म्हणून 3 फॅमिलीपासून थोडं दूर राहायचं काही दिवसासाठी, की चला जास्त गप्पा नाही करायच्या, जेवतानाच्या गप्पा बस झाल्या आणि अभ्यासाला बसायचं. या 3 गोष्टी करून जर आपला पॅटर्न फॉलो केला तर ऑटोमॅटिक अभ्यास होतो.